बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार याची चर्चा रंगली आहे। कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या भाजपचा महापौर होणार हे निश्चित झालं होतं। आज महापौर पदासाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। मात्र महापौर पदासाठी भाजपमधील अनेक महिला नेत्यांची नावं दरम्यानच्या काळात चर्चेत राहिली आहे। यामध्ये राजश्री शिरवाडकर, रितू तावडे, शीतल गंभीर, तेजस्वी घोसाळकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, आशा मराठे आणि योगिता कोळी यांच्या नावांचा समावेश आहे। पण आज महापौर पदाच्या नावाची भाजपकडून घोषणा करण्यात येणार आहे, त्यामुळे अनेक इच्छुकांच्या नजरा आता घोषणेकडे असतील। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडे। तुषार, महापौरपदी कोण विराजमान होणार याची चर्चा रंगलेली आहे। कुठली महिला नगरसेविका आहे जी महापौरपदी विराजमान होऊ शकते, नेमकी काय चर्चा सुरू आहे? प्रियंका, आपण जर पाहिलं असेल संपूर्ण राज्याचं ज्या निवडीकडे लक्ष लागलं होतं ती निवड अखेर थोड्याच वेळात आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। मुंबईचा महापौर अखेर भाजपाच्या होताना पाहायला मिळतोय। मात्र कोण महिला महापौर असणार हे आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहेत। माझ्या डाव्या बाजूला ज्या बसल्यात या महिलांपैकी आपल्याला एका महिलेची आपल्याला लॉटरी महापौर पदासंदर्भात लागणार आहेत। यांचे सर्व कुटुंबीय आपल्याला देव पाण्यात ठेवून बसले आहेत की महापौर पदासंदर्भामध्ये मात्र कोणाची अनाउन्समेंट होणार हे थोड्याच वेळामध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आपल्याला आम्हीच साठवून ठरवताना पाहायला मिळतील। माझ्या संपूर्ण मागच्या बाजूला पाहू शकता की सर्व भाजपाचे नगरसेवक आपल्याला या ठिकाणी भाजपा पक्ष कार्यालयामध्ये जमा झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या घोषणा देताना पाहायला मिळतात आणि आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम आपल्याला घोषणा करताना पाहायला मिळतील। मुंबई कोणाची होणार यासाठी ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजपा हा आपल्याला सामना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला। मुंबई भाजपाने जिंकली, मात्र या मुंबई महानगरपालिकेवरती कोण पहिला महिला महापौर चेहरा भाजपाचा असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अनेक नावं चर्चेत आहेत, त्यापैकी राजश्री शिरवाडकर यांचं नाव आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पहिला पाहत असाल तर राजश्री शिरवाडकर या पहिल्याच रांगेमध्ये बसल्याचं पाहायला मिळतात। ताई, तुमचं नाव आघाडीवरती चर्चेमध्ये आहेत, काय सांगाल तुम्ही? पक्ष योग्य तो निर्णय घेईल। तुम्ही मोजकच बोलताय, पक्ष घेईल तो अंतिम निर्णय असेल, मात्र तुमच्या नावाची पहिल्यापासूनच चर्चा सुरू होती। तुम्ही अनुभवी नगरसेवक म्हणून देखील ओळखला जातात, काय सांगाल? तेच म्हणेन, पक्षाला जो योग्य वाटेल तो योग्य तो निर्णय पक्ष घेईल। भाजपाच्या चौकटीत बसेल असं तुम्ही उत्तर देताय, मात्र आता शेवटची 3 मिनिटं उरलेले आहेत, कदाचित तुमच्या नावाची घोषणा होऊ शकते, काय सांगा? थोडा वेळ वाट बघा, तुम्हाला कळेलच नाही पक्षाने कुठल्या व्यक्तीला निवडलंय। आपण या ठिकाणी पाहिलं असेल राजश्री शिरवाडकर यांचं नाव आपल्याला आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। आपण राजश्री शिरवाडकर यांच्याशी संवाद देखील साधण्याचा प्रयत्न केला, त्या तुर्तास कोणत्याही प्रतिक्रिया देत नाहीये। मात्र थोड्याच वेळामध्ये प्रियंका, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम आपल्याला भाजपा पक्ष कार्यालयामध्ये येतील आणि आपल्याला अनाउन्समेंट करताना पाहायला मिळणार आहे। प्रियंका, निश्चितच तुषार, आता काय नेमक्या घडामोडी घडतात पाहणार आहोत। थेट जाऊयात सुमित सोनवणे यांच्याकडे। सुमित, माफ करा, थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, अनेक घडामोडी आज घडतायत, आपण बघतोय महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा खरं तर राज्यभर होतीये। मुंबई महत्त्वाचं शहर आहे, राजधानी आहे, काय सांगशील, काय घडामोडी घडतायत? संपूर्ण मुंबई महानगरपालिकेत जेव्हा पहिल्यांदा महापौर पालिकेमध्ये भाजपचा बहुमत आहे भाजपला आणि यावेळेला भाजपचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित झाले, पण तरी देखील ती चुरस राहणार आहे पुढच्या बुधवारपर्यंत। बुधवारी नेमकं कळेल कोण महापौर होते, कारण विरोधात शिवसेना देखील उमेदवार देणार असल्याची माहिती कळते, पण उमेदवाराचं नाव घोषित त्यांनी केलेलं नाहीये। किती वाजता अर्ज घोषित करणार हे सांगितलेलं नाही, पण सध्या भाजपा आनंदात आहे, कारण मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसण्याची शक्यता आहे। आणि म्हणूनच आज त्यांनी पक्ष कार्यालयात काल पूजा केलेली होती। आज मंत्रोच्चाराच्या गजरामध्ये शंखनाद करत ते उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत, त्यामुळे जय श्रीरामचा जयघोष आपल्याला पालिकेच्या या मुख्यालयात भाजपच्या कार्यालयात ऐकू येतोय। दणाणून निघालेला संपूर्ण परिसर। मात्र आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे मुंबई महानगरपालिकेच्या या महापौर पदासाठीचा।
कारण महापौर पदासाठी भाजपा उमेदवारी अर्ज भरणार आहे. पण दुसऱ्या बाजूला आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की शिवसेना जी सहयोगी पक्ष आहे किंवा त्यांची युती आहे भाजपासोबत, ती शिवसेना अद्याप इथे कुठेही दिसत नाहीये. शिवसेनेचं कोणीही उमेदवार आलेला नाहीये, नगरसेवक नाहीयेत किंवा त्यांचा गटनेता नाहीये. त्यामुळे शिवसेनेची भूमिका पुढे काय आहे, शिवसेना खरंच इथे येणार आहे की नाही येणार आहे, किंवा उपमहापौर पदासाठी शिवसेना आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे की नाही भरणार आहे, या सगळ्या संदर्भातली कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंची शिवसेनेची 12 वाजता मातोश्रीवर बैठक होईल. तिथे काही नगरसेवक जाणार आहेत, काही ज्येष्ठांना तिथे बोलवलंय आणि त्या बैठकीमध्ये महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी कोणाला अर्ज द्यायचं, कोणाला उमेदवारी द्यायची आहे याचा निर्णय घेतला जाईल, किंवा आणखी इतर काही वेगळा पर्याय अवलंबला जातोय का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण दोन्ही पक्षांकडे म्हणजे शिवसेना, शिंदे गट आणि भाजपाकडे बहुमत आहे, पण वेगळी काही खेळी करता येईल का यासाठीचे देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती कळते. तर दुसऱ्या बाजूला सध्या महापौर पदासाठी जो अर्ज भरण्यासाठी भाजपा जाते आणि त्यामुळे भाजपा कुठेतरी खुश आहे. इतक्या वर्षांची मनीषा आज अखेर पूर्ण होणार आहे. भाजप महापौर पदासाठी उमेदवारी भरणार आहे. निश्चितच सुमित, आता नेमकं काय होतंय पाहणं महत्त्वाचं आहे. या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याकडून. सुस्मिता, महिला महापौर मुंबईला मिळणार आहे, पण त्यामध्ये देखील अनेक महिला नगरसेवकांचे नाव चर्चेमध्ये येतात. काय सांगशील, किती चुरशीची ही महापौर पदाची लढाई होतीये? खरं तर महापौर पदाची निवडणूक ही महायुतीच्या पथ्यावर पडल्याचं म्हणावं लागेल, कारण महायुतीला चांगलं यश मिळालेलं आहे. एवढंच नाही तर इतर अनेक पक्षांनी महायुतीला समर्थन दिलेलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील समर्थन दिलेले आहे. आणि त्यातही आपण जर बघितलं तर मनसेच्या आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे अजूनही सगळ्यांचं लक्ष कायम आहे. ज्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन, ज्या पद्धतीनं भाजपच्या सगळ्या नेत्यांची बॉडी लँग्वेज आहे, त्यातनं एक गोष्ट स्पष्ट आहे, महापौर पद हे थेटपणे भाजपच्या वाट्याला येणार आहे. भाजपच्या अनेक महिला चेहरा या दरम्यान चर्चेत आहेत. काही वेळातच अमित साटम पत्रकार परिषद घेत अधिकृतपणे घोषणा करणार आहे. ज्या महिलेचं नाव यामध्ये घेतलं जाणार आहे त्यामध्ये कायमच सस्पेन्स ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळते. RSS सोबत असणारं त्यांचं कनेक्शन सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. चांगला वक्ता असणारी ती महिला उमेदवार असायला हवी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईसारख्या शहराला संपूर्णपणे हाताळताना क्रायसिस मॅनेजमेंट आणि पक्षाची बांधणी या दोन गोष्टींवरती काम करता येईल अशा पद्धतीचा चेहरा भाजपकडनं देण्यात येणार आहे. भाजपला संपूर्णपणे मुंबई काबीज करायची असेल, मुंबईमध्ये विकासाची कामं करायची असतील तर मात्र हा महिला महापौर पद असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर स्थायी समितीमध्ये सुद्धा आपलाच दावा भाजपनं कायम ठेवलेला आहे. काही दिवसांपासून आपण चर्चा ऐकतोय की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक होईल आणि या बैठकीनंतर निर्णय होईल, परंतु अद्याप ती बैठक झालेली नाही. साधारणपणे या सगळ्याच गोष्टींबाबतीत सस्पेन्स कायम ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळं आज नेमकी महापौर पदाच्या बाबतीत कोणाची घोषणा केली जाते हे बघणं महत्त्वाचं आहे. भाजपकडनं उपमहापौर पद शिंदेंना जर देऊ केलं जात असेल तर मग शिंदेंचे नगरसेवक किंवा प्रमुख गटनेते, काही नेते हे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये असणं अपेक्षित होतं. ते उपस्थित नाही. यातनं कोणकोणत्या पदांवरती दावा भाजप करते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच काय तर मुंबई महानगरपालिका ही सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. 25 वर्ष यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची हुकूमत आपल्याला पाहायला मिळालेली होती, त्यांची सत्ता आपल्याला पाहायला मिळालेली होती. हा नवीन बदल देवेंद्र फडणवीस यांच्या विजनमधनं पुढे निघालेला असेल. त्यांच्या विजननेच मुंबई महानगरपालिका चालणार आहे आणि याचीच सुरुवात आजपासून होणार आहे. जंगी शक्ती प्रदर्शन हे भाजपच्या वतीनं करण्यात येते आणि या शक्ती प्रदर्शनामध्ये केवळ भाजपच्या घोषणा, भाजपच्या नेत्यांच्या घोषणा, नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष होताना दिसतोय. कुठेही महायुती म्हणून कोणतीही घोषणा पाहायला मिळत नाही. जरी महायुतीचं पाठबळ भाजपसह इतर अनेक पक्षांच्या उमेदवारांना मिळालेलं असलं तरी सुद्धा, त्यामुळे विकासाच्या नय्येमध्ये कोण स्वार होतंय, कोण महायुतीसोबत जोडलं जात आहे हे बघणं महत्त्वाचं असेल. मातोश्रीवरनं काय आदेश येत आहेत, कोणाला उमेदवारी मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही चुरशीची होणार आहे. त्यामध्ये बिनविरोध निवडणूक होऊ नये म्हणून सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच सुस्मिता, अतिशय महत्त्वाचा आणि एकदम डिटेल
विश्लेषण तुम्ही केलेलं आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये, कारण आज महापौर पदाची निवडणूक होणार आहे आणि त्यामध्ये भाजपकडून नेमकं कुणाचं नाव सुचवलं जातं हे अतिशय महत्त्वाचं आहे पाहणं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सगळ्यात जास्त चर्चा राहिली ती मुंबईचा महापौर कोण होणार याची, आणि तीच चर्चा आता त्या चर्चेला पूर्णविराम मिळेल, कारण एक नाव आता भाजपकडून लवकरच अगदी काही मिनिटांमध्ये समोर येणार आहे आणि त्यानंतर मुंबईला एक नवीन महिला महापौर मिळणार आहे. थोड्याच वेळामध्ये ते नाव समोर येणार आहे. पण या महिला नगरसेवकांमध्ये नेमकं कुणाचं नाव समोर येतं महापौर पदासाठी हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. जसं की सुस्मितांनी सांगितलं की सर्वांगीण असणारी एक महिला नेता हिचंच नाव इथे सुचवलं जाणार आहे, पण नेमकं कुणाचं नाव समोर येतं हे पाहावं लागेल, कारण अनेक महिला नेत्यांची नावं समोर येत आहेत. त्यामध्ये राजश्री शिरवाडकर असतील, रितू तावडे, शीतल गंभीर, त्याचबरोबर तेजस्वी घोसाळकर, त्यांच्यासह अनेक नावं समोर येत आहेत. अलका केरकर आहेत, हर्षिता नार्वेकर आहेत, आशा मराठे आहेत, योगिता कोळी आहेत. या सगळ्यांच्या नावांवर चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये झालेली होती. यांच्यामधून कुणाचं नाव समोर येतंय का हे पाहावं लागणार आहे. पण यांच्या नावाचा समावेश चर्चेमध्ये तर नक्कीच झालेला होता. आज महापौर पदाच्या नावाची घोषणा भाजपकडून करण्यात येणार आहे, त्यामुळे सगळ्या इच्छुक उमेदवारांच्या नजरा या आता त्या घोषणेकडे लागलेल्या आहेत. नेमकं कुणाचं नाव समोर येत आहे, कोणत्या महिला नेत्याचं नाव भाजपकडून समोर आणण्यात येत आहे हे आता पाहावं लागणार आहे. ज्या 3 प्रमुख दावेदारांची चर्चा आपल्याकडे होतीये, आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी. सुमित, काय घडामोडी घडतात? मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आणि 2 पक्ष नेमकी कशी भूमिका सगळे होणार आहेत, काय रणनीती असणार आहे या सगळ्या संदर्भातली उलगडा कोणताही केलेला नव्हता. पण आत्ता शिवसेनेचे इतर कोणी नगरसेवक नाही, मात्र गटनेते अमेय घोले आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये महानगरपालिकेच्या शीतल म्हात्रे या होत्या. आणि हे 2 नेते आता मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या मुख्यालयामध्ये आलेले आहेत, दाखल झालेले आहेत. त्या घोषणा आता नेमकं काय करणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल, कारण शिवसेनेनं भूमिका अद्यापही जाहीर केलेली नाही. आपला महापौर असेल, उपमहापौर पदाचा उमेदवार असेल किंवा आपल्याला स्थायी समिती हवी आहे किंवा काय, या सगळ्या संदर्भातली गुप्तता कायम शिवसेनेनं पाहिली. त्यामुळे आता या सगळ्या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अँटी चेंबरमध्ये ते थेट दोन्ही नेते गेलेले आहेत आणि तिथे मुंबई अध्यक्ष भाजपाचे अमित साटम यांची त्या भेट घेतील आणि या भेटीमध्ये पुढची चर्चा करून या घोषणेमध्येच उपमहापौर पदाची घोषणा करतील किंवा इतर काही भूमिका मांडली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण सध्या घडामोडींना वेग आलाय, वातावरण तंग झालेलं आहे. निश्चितच सुमित, नेमकं काय होतंय हे पाहणं अतिशय आता उत्सुकता जी शिगेला लागलेली आहे की महापौरपदी कुणाचं नाव समोर येत आहे, नेमकं कुठली महिला नेता आहे जिचं नाव भाजपकडून समोर आणण्यात येत आहे हे पाहणार आहोत. काही मिनिटांमध्येच आता हे नाव समोर येणार आहे. कुठल्या महिला नेत्याला महापौर पदाची संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे. एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे समोर येते. महापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांची पोस्ट चर्चेमध्ये आली आहे. मुंबईचा महापौर कोणीही असो, पण फुटपाथ अतिक्रमण, SRA मधले घोटाळे आणि ड्रग माफिया यांच्या विरोधात ठामपणे, निर्भीडपणे आणि सातत्यानं काम करणारी हवी, अशी पोस्ट तेंडुलकर यांनी केली आहे. त्यामुळे तेंडुलकर यांचा रोख नेमकं कुणाकडे आहे याची चर्चा रंगली आहे. अक्षता तेंडुलकर या माहीम विभागातील भाजपच्या पदाधिकारी आहेत. तेंडुलकर यांच्या पोस्ट नंतर भाजपमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे का अशी देखील चर्चा रंगली आहे. तर अक्षता तेंडुलकर यांची एक पोस्ट समोर आलेली आहे. नेमकं महापौरपदी कोण विराजमान होणार या सगळ्या चर्चांमध्ये आता अक्षता तेंडुलकर या भाजपच्या नगरसेविका आहेत, त्यांनी एक पोस्ट केली आहे. तर आपण बघतोय की सगळे नगरसेवक हे आलेले आहेत. नेमकं आता कुणाचं नाव समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. राजश्री शिरवाडकर, रितू तावडे आणि शीतल गंभीर या 3 नावाची चर्चा होतीये. या 3 नावामध्ये आता कुणाला महापौर पदाची संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपण पाहतोय की मुंबईची महापालिका निवडणूक अत्यंत चर्चेचा मुद्दा राहिलेली होती, महाराष्ट्रभर गाजलेली होती. पण त्यानंतर आता महापौरपदी कोण विराजमान होणार याची देखील तितकीच चर्चा ही रंगलेली आहे. महिला ओपनसाठी हे पद राखीव झालेलं आहे, त्यामुळे नेमकं कुणाला ही संधी मिळते हे देखील आता पाहावं लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कुणाचा महापौर विराजमान होते, नेमकी कोणती महिला महापौर होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. भाजपकडून नेमकं कुणाचं नाव सुचवलं जातंय
ते देखील पाहणार आहोत. अनेक महिला नेत्यांची नावं यामध्ये चर्चेला येत आहेत. प्रामुख्यानं 3 नावे या चर्चेमध्ये समोर येतात. पण नेमकं कुणाला महापौर पदाची जी काही जबाबदारी आहे ती मिळणार आहे तेही आपण पाहणार आहोत.